साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहराच्या राहुल गांधी झोपडपट्टी मुस्लिम पाचापेठ येथील मृत्युमुखी पडलेल्या 18 वर्षीय रिहान जावेद बागवान यांच्या कुटुंबियांना सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमियततर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे। आर्थिक मदत देऊन माणुसकीचे दर्शन घडविण्यात आले आहे। 10 नोव्हेंबर रोजी मुस्लिम पाचापेठ येथे राहणाऱ्या 18 वर्षीय रिहान बागवान यांचा कुर्डुवाडी येथे कामाला जात असताना चालत्या ट्रेनमध्ये दुर्दैवी निधन झाले होते। रिहान हा कुटुंबातील एकुलता एक करता मुलगा होता। त्याच्या वडिलांचे देखील काही वर्षापूर्वी निधन झालेले आहे। रिहान यांच्या अचानक जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। सदरची घटना सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमियत सदस्यांना कळताच जमातीच्या सदस्यांनी तातडीने राहुल गांधी झोपडपट्टी येथे रिहान बागवान यांच्या घरी धाव घेतली। त्यांच्या आईची व नातेवाईकाची भेट घेऊन घडली हकीकत जाणून घेतली। मयत रिहान बागवान यांच्या आईला धीर दिला व तुमच्या दुःखात सोलापूर बागवान युवक जमात सहभागी असल्याचे सांगितले। सोलापूर बागवान युवक जमियततर्फे जुबेर बागवान व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने मयत रिहान बागवान यांच्या आईला 65,000 रुपयाची रोख आर्थिक मदत केली। यावेळी रिहान बागवान यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। त्यांनी सोलापूर बागवान युवक जमियत सदस्यांचे मदतीबद्दल आभार मानले। यावेळी सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमियतचे जुबेर बागवान, अनवर बागवान, मुन्ना मिरचीवाले, आरिफ मर्चंट, रिजवान कल्याणी, फिरोज तुळजापुरे, आबिद मैंदर्गीकर, नजाकत अली मंद्रुपकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। रेहान जावेद बागवान, वय वर्ष 18, राहणार राहुल गांधी झोपडपट्टी पाचापेठ इथे नुकताच 4 दिवसापूर्वी दुःखद घटना त्यांच्या कुटुंबावर या ठिकाणी घडलेली आहे। 4 दिवसापूर्वी रेहान जावेद बागवान याच्या हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे। आज सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमियततर्फे यांच्या घरी आम्ही या ठिकाणी सदिच्छा भेट दिली। सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमियतचे सर्व सहकारी बांधवांनी मिळून त्यांच्या घरी भेट देऊन आर्थिक मदत रोख स्वरूपात 65,000 रुपये या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी मी दिलेली आहे। मी अल्लाह समोर अशी प्रार्थना करतो त्या रिहान जावेद बागवानला जे काही त्याचे घरचे वर जे दुःखाची डोंगर कोसळलेली आहे त्यात सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमियत आणि सर्वच आमचे सहकारी त्यांच्या सोबत आहेत आणि शासनाच्या माध्यमातून जे काही रिहान बागवानच्या घरच्यांना मदत होईल असा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू। आणि सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमियत हे फक्त ज्यांना बागवान जमियतसाठी नाही सर्व समाजाच्या 18 पगड जाती लोकांच्या मदतीसाठी नेहमी अग्रेसर राहणार आहे एवढं सांगून मी आपला